त्या वाक्यांमध्ये काय होत होतं, फक्त आपण सब्जेक्ट, वर्ब आणि ऑक्झिलरीचा वापर करतो. आता कंप्लीट सेंटेन्स जर आपल्याला बोलायचं असेल त्याच्यात फक्त सब्जेक्ट, ऑक्झिलरी आणि वर्ब या तीनच गोष्टी राहत नाही. त्या व्यतिरिक्त पण शब्द असतात. तर कंप्लीट वाक्य कसं बोलायचं ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, जितक्या ऑक्झिलरी झालेले आहेत त्या ऑक्झिलरीशी संबंधित कुठचंही वाक्य आपल्याला बोलायचं कंप्लीट, तर ते कसं बोलायचं. सर्वात आधी असर्टिव्ह वाक्य आपण शिकलेलो आहोत. क्वेश्चन बनवणं वगैरे बाकीच्या गोष्टी आपल्या व्हायच्या आहेत. जे आपण शिकलेलो त्याबद्दल आपण बोलू. असर्टिव्ह मध्ये काय होत असते, सुरुवात होत असते सब्जेक्ट. सर्वात आधी आपण सब्जेक्ट बोलू. आता सब्जेक्ट म्हणजे काय, वाक्यामध्ये जो क्रिया करणारा असतो तो असतो सब्जेक्ट. मग बोलणार आपण ऑक्झिलरी. ऑक्झिलरीज काय, जे आपण कॅन, डू नॉट, डज नॉट, त्यानंतर कदाचित आपण विल पण शिकलेलो आहोत, तर विल या सगळ्या ऑक्झिलरी. ठीक आहे, समोर पुन्हा आपल्याला ऑक्झिलरी शिकायचं. त्या ऑक्झिलरी मग येणार मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे काय, वाक्यामध्ये जी काही क्रिया होत असेल त्या क्रियेला आपण मेन वर्ब म्हणतो. त्यानंतर येणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय असते, वर्बला मोस्टली काय, कुणाला, कुणासाठी हे तीन प्रश्न विचारल्यानंतर जो उत्तर मिळत असते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे, 100% नाही, मोस्टली शब्द वापरलाय. काय, कुणाला, कुणासाठी हा प्रश्न विचारल्यावर जो उत्तर मिळेल, कुणाला विचारणार, वर्ब, तो असणार आपलं ऑब्जेक्ट. आणि हे चार जे गोष्टी आहेत, सब्जेक्ट, ऑक्झिलरी, मेन वर्ब, ऑब्जेक्ट, या चार गोष्टींना सिक्वेन्स मध्ये बोलल्यानंतर उरलेले जे शब्द असतात त्यांना आपण कॉम्प्लिमेंट म्हणत असतो, त्यांना शेवटी लिहायचं. या चार शब्दांची जागा बदलणार नाही. आधी सब्जेक्ट यायला पाहिजे, मग ऑक्झिलरीज, मग मेन वर्ब, मग ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट बोलून झाल्यानंतर वाक्यामध्ये जे काही शब्द आपले उरत आहेत ते. जसं समजा एक उदाहरण द्यायचं झालं, तो मला सांगत नाही, तर या वाक्यामध्ये क्रिया होत आहे सांगण्याची. ठीक आहे, क्रिया होत आहे सांगण्याची, आणि तो काम कोण करत आहे सांगण्याचं, तो करत आहे. त्यामुळे ही आपला सब्जेक्ट झालं. त्यानंतर सांगत नाही, करत नाहीची जोडी. तर करत नाही मध्ये आपण डू नॉट आणि डज नॉट शिकलेलो. करत नाही मध्ये डू नॉट दिलेला आहे, डज नॉट दिलेला आहे. तर डज नॉट कधी वापरणार आणि डू नॉट कधी वापरणार, ही एक वचन असल्यामुळे इथे डज नॉट, ही डज नॉट. मग आलं मेन वर्ब, क्रिया होत आहे सांगण्याची, तर मेन वर्ब आपलं टेल. सांगण्यासाठी शब्द आहे टेल. ही डज नॉट टेल. सब्जेक्ट बोललो आपण, ऑक्झिलरी बोललो, मेन वर्ब बोललो. आता काय बोललो, ऑब्जेक्ट. कसं ओळखणार, वर्बला म्हणजे वाक्यामध्ये जी क्रिया होत आहे त्याला. काय, कुणाला, कुणासाठी हे तीन प्रश्न विचारणार. या तीन प्रश्नांपैकी ज्याचं उत्तर मिळेल तो ऑब्जेक्ट. काय सांगत नाही, दिलं नाही वाक्यात. कुणाला सर सांगत नाही, रिपीट करायचं. रिपीट करायचं. सर कंप्लीट रिपीट करावं लागेल सुरुवातीपासून. नाही 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 वाक्याबद्दल फक्त रिपीट करा. सब्जेक्ट, ऑक्झिलरी, हा मेन वर्ब, ऑब्जेक्ट. हा ठीक. बघा, सब्जेक्ट काय असेल, सब्जेक्ट असेल वाक्यामध्ये जो क्रिया करणार आहे तो क्रिया असेल करा. सब्जेक्ट. सर्वात आधी आपण त्याला बोलू. तर आपलं स्क्रीनवर वाक्य दिसत असेल, तो मला सांगत नाही. याच्यामध्ये क्रिया सांगण्याची होत आहे, आणि तो सांगण्याचं काम कोण करत आहे, तो. म्हणजे तो हा शब्द क्रिया करणार आहे, त्यालाच आपण सब्जेक्ट बोलत होतो. क्रिया करणारा म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट. तर तो साठी शब्द आहे ही, तर आपण आधी ही बोलणार. मग सब्जेक्ट नंतर काय दिलंय, ऑक्झिलरीज. सब्जेक्ट नंतर आपल्याला ऑक्झिलरीज बोलायची आहे. आता ऑक्झिलरीज काय आहे, सांगत नाही हा आपला वर्ब आहे, आणि सांगत नाही यमक कुणाशी जुळेल, करत नाही करत शी जुळेल.
करत नाही मध्ये आपण डू नॉट आणि डज नॉट डज नॉट. लिहिलं. मग इथे डू लागेल की डज लागेल? डज लागेल सर. सब्जेक्ट हा डज लागेल. डज डज. डज लागेल. सब्जेक्ट एक वचन असलं की आपण डज लावत असतो. अनेक ही वचन हा एक वचन आहे त्यामुळे डज नॉट इन. ही डज नॉट. सब्जेक्ट बोललो आपण, ऍक्च्युअली बोललो, त्यानंतर दिलेला आहे मेन वर्ब. आता मेन वर्ब काय? सांगणे. क्रिया होत आहे सांगण्याची, त्यामुळे सांगणे हा मेन वर्ब आहे. त्यासाठी इंग्लिश मध्ये शब्द आहे टेल. तर ही डज नॉट पर्यंत आलो होतो आपण. आता मेन वर्ब बोला म्हणत आहे त्यामुळे टेल बोलणार. मग आलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कसं ओळखायचं आहे? वर्बला, म्हणजे वाक्यातील क्रियेला. काय, कुणाला, कुणासाठी, हे 3 प्रश्न आपल्याला विचारायचे. त्यातून ज्या ज्या प्रश्नाचे उत्तर मिळेल तो ऑब्जेक्ट. तर समजा मी सांगणे ही क्रिया आहे, याला विचारलो कोण, सॉरी, काय सांगत नाही, तर वाक्यामध्ये दिलेलं नाही काय सांगत नाही. मग विचारलो कुणाला सांगत नाही, तर आन्सर मिळेल मला सांगत नाही. कुणालाचं उत्तर आहे वाक्यामध्ये. कुणाला सांगत नाही, मला सांगत नाही. म्हणजे मला हा शब्द या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. तर हा वाक्य कसं होईल? ही डज नॉट, मलासाठी शब्द आहे मी. तर वाक्य झालं आपलं ही डज नॉट टेल मी. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, ते आम्हाला हरवू शकत नाही. क्रिया होत आहे हरवण्याची आणि करणारा कोण आहे? कोण हरवू शकत नाही? ते. त्यामुळे दे हा आपला ऑब्जेक्ट होईल. ते साठी शब्द आहे ते, सॉरी, ते आपलं सब्जेक्ट. आता तेला इंग्रजीत काय बोलणार? दे. तर सुरुवात होईल आपली दे पासून. मग काय आलं? सब्जेक्ट झाल्यानंतर ऑक्झिलरी. हरवू शकत नाही जोडत आहे करू शकत नाही. हरवणे हरवू शकत नाही होत असेल तर करण्याचं होणार करू शकत नाही. आणि करू शकत नाही मध्ये आपण काय शिकलो होतो? कॅन नॉट. They cannot. दे कॅन नॉट. सब्जेक्ट झाला, ऑक्झिलरी झाली. आता काय? मेन वर्ब. तर क्रिया होता हरवण्याची, त्याला आपण डिफीट शब्द होतो. ठीक आहे. दे कॅन नॉट डिफीट. आता ऑब्जेक्ट बोलायचा. मेन वर्ब झाल्यावर ऑब्जेक्ट बोलायचा. ऑब्जेक्ट कसं ओळखणार? परत वर्बला आपण विचारणार काय, कुणाला, कुणासाठी. तर समजा मी विचारलं काय हरवू शकत नाही, तर वाक्यामध्ये दिलेलं नाही. कुणाला हरवू शकत नाही? आन्सर मिळेल आम्हाला. म्हणजे आम्हाला हा शब्द इथे ऑब्जेक्ट आहे. तर दे कॅन नॉट डिफीट आम्हाला साठी अस. ठीक आहे. आता मी आणि मला याच्यासाठी आपण आय प्रोनाउन जेव्हा आपण लिहिले होते तेव्हा आपण काय बघितलं होतं? मी आणि मला साठी शब्द आय. आम्ही आम्हाला साठी वी. आम्ही आपण आम्हाला यासाठी वी. पण वाक्यामध्ये बोलत असताना मला साठी मी काय लिहिलं? मी. आम्हाला साठी लिहिलं अस. का बरं मी लिहिलंय अस लिहिलंय? 3 केसेस असतात प्रत्येक प्रोनाउनचे. 6 प्रोनाउन जे आपण सुरुवातीला लिहिलं त्यांचे 3 केसेस असतील. पहिला असते नॉमिनेटिव्ह, दुसरा आहे ऍक्युजेटिव्ह, तेव्हा त्याला दुसरं नाव ऑब्जेक्टिव्ह पण आहे. आणि तिसरं केस आहे पजेसिव्ह. आता पजेसिव्ह काय आहे जेव्हा आपण शिकणार तेव्हा बघू. आता आपला फोकस आहे नॉमिनेटिव्ह आणि ऍक्युजेटिव्ह. नॉमिनेटिव्ह केस कधी वापरतो आपण? जेव्हाही प्रोनाउनला सब्जेक्ट मध्ये आपण लिहित असतो किंवा बोलत असतो तेव्हा आपल्याला नॉमिनेटिव्ह केसचा वापर करायचा. आणि जर समजा प्रोनाउनला ऍज अ ऑब्जेक्ट आपण वापरत आहोत, ऍज अ ऑब्जेक्ट आपण त्याला वापरत आहोत प्रोनाउन, तर आपल्याला ऍक्युजेटिव्ह केसचा वापर करायचा. त्याला दुसरं नाव सुद्धा दिलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह केस. तर ऑब्जेक्ट म्हणून लिहायचं आहे तर नेहमी ऍक्युजेटिव्ह केस किंवा ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये लिहिलं. त्यामुळे इथे मला हा शब्द ऑब्जेक्ट होता तर आपण त्याला मी लिहिलाय. आय न लिहिता मी लिहिलाय. आम्हाला हा शब्द ऑब्जेक्ट होता त्यामुळे आपण वी न लिहिता अस लिहिलाय. या ऑब्जेक्टिव्ह केस जो आहे, सॉरी,
नॉमिनेटिव्ह केस आणि ऍक्युजेटिव्ह केसचे जो चार्ट आहे, या चार्टला बुकामध्ये तुम्ही नोट डाऊन राईट डाऊन करा आणि झालं की मला कळवा. सेम एक केस सुद्धा प्रॅक्टिसच्या बुक मध्ये लिहायचे. ठीक आहे. आहे, अर्धा तास आहे आपल्याकडे, थोडं फास्ट. झालं सर. स्क्रीनशॉट पण काढू शकतो आपण, बट बुक मध्ये यासाठी लिहून घ्यायचं. आता प्रॅक्टिस करत असताना जर गरज पडली तर मग तुम्हाला झूम ॲप सोडून गॅलरीमध्ये जावं लागेल, मग तिथून बघून सांगावं लागेल. त्यापेक्षा बेस्ट आहे की बुक मध्ये असलं की डोळ्यासमोरच असते. माइक जरा म्यूट ठेवत चला. हो सर, झालं. पुढले गटात. हॅलो. झाले सर. चला, सगळ्यांचे झालं की कोणी राहिलं आहे? झाले. चलो, सगळ्यांचे झालं असं समजू आपण. आणि आजची प्रॅक्टिस सुरुवात करणार आपण. सॉरी, तर पहिला वाक्य ऑलरेडी दिसलेलं आहे. पहिल्या वाक्याला आपण सोडून देऊ. भावना मॅम पासून सुरुवात करणार आपण. भावना मॅम. चला, हा आन्सर दिसून गेला होता, याला ट्रान्सलेट कर. भावना मॅम अनम्यूट करतील आणि थोडस फास्ट फास्ट चालायचं. जितकं फास्ट तुम्ही म्यूट अनम्यूट कराल तितकीच फास्ट प्रॅक्टिस होईल आणि प्रत्येकाची टर्न लवकर लवकर येईल. तो हे विसरू शकत नाही. हो. हेला काय म्हणतात सर? धीस, THIS. हिज. हा, THIS, दिस म्हणजे हे. विसरणे, फॉरगेट. विसरू शकत नाही. ही कॅन नॉट हिज फॉरगेट. हा, बघा रचना काय लिहिलं होतं आपण? सब्जेक्ट, ऑक्झिलरी, मग काय? मेन वर्ब फॉरगेट. हिज. फॉरगेट. ही, हा कसं आहे मग मॅम, एकदा परत. हिम. ही कॅन नॉट फॉरगेट हिज. He cannot forget this. Correct answer. नितीन सर, नितीन पारिक सर. मुले पुस्तकं वाचतात. अनम्यूट करतील नितीन सर.
पाच झाले. Boys reading books. Boys Reading books. बघा ING फॉर्म सध्या आपल्याला वापरायचं नाहीये, आधी पण सांगितलेलं आहे मी. पुस्तक वाचतात तर करण्याचे काय होणार नितीन सर? काय सर? वाचणे झालं वाचतात तर करण्याचे काय होणार? करतात. करतात. आता करतात मध्ये काय दिलेलं आहे? सब्जेक्ट एक वचन तर वर्बला अनेक वचन करा. सब्जेक्ट अनेक वचन असेल तर वर्बला एक वचनात बोला. तर मग रेणुका मॅम कोण आहेत? मी क्लास मधून काढून टाकणार तुम्हाला. रेणुका मॅम स्क्रीनवर डिझाईन बनवायचे नाही आहेत, नाहीतर अदरवाईज मी तुम्हाला क्लास मधून काढणार. Boys हा. read. तर नितीन सर ING फॉर्म वापरायचा नाही. ING फॉर्म वापरणे म्हणजे वर्बचं चौथा फॉर्म आपण बोलत आहोत. आणि करतात झाल्या पॅटर्न मध्ये चौथा फॉर्म येत नाही, एक वचन अनेक वचनचा नियम. कसं होईल मग सर? Boys read books. रीड बुक्स. करेक्ट. रेणुका मॅम कोण आहेत? खेळ करायसाठी आले आहात तुम्ही की क्लास करायसाठी आलेले आहात? खेळ करायचं असेल तर क्लासला लिव्ह करून टाका. छोटी मुलगी वाटत, छोटं कुणीतरी, काय म्हटलं? छोटा कुणीतरी बाळ आहे वाटतंय, ते टाईप करताय. बट बाकीच्यांचा क्लास डिस्टर्ब होईल ना याच्यात. त्यांना ना. काढून घेऊ आपण. चलो. राज सर, मुले हॉकी खेळतात. Boys play hockey. प्ले हॉकी. करेक्ट सर. चलो राज सरांनंतर पायल मॅम. सॉरी राज सरां पायल मॅम. मी तुला पाहू शकतो. अरे दुसऱ्यांच्या वेळेस उत्तर देऊ नका. प्रत्येकाची टर्न येईल, जेव्हा तुमची टर्न येईल मी तुमचं नाव घेणार. बरं मिनिट द्या मला. हा आन्सर त्यांनी लिहून दिले आहे. याला करा. पक्षी घरटी बांधतात. पक्षी घरटी बांधतात. बर्ड्स घरटी ला काय म्हणतात सर? घरटीला नेस्ट म्हणणार मॅम. Nest, sorry. Yeah. आणि बांधणे साठी बिल्ड. BUILD. बर्ड्स लेट नाही बिल्ड. बांधणे बिल्ड. बांधते. ओके. BUILD. बिल्ड म्हणजे बांधणे. बर्ड्स build next. बर्ड्स बिल्ड नेस्ट. ठीक आहे. असंच केले होते ना मॅम? हा करेक्ट. जर कधी माझ्या ऐकण्यात काही चूक झाली आणि तुमच्या मनात कन्फ्युजन असलं की बिनधास्त विचारायचं. ओके सर. नेहा, लोकांना लहान भाषण आवडते. People like a small speech. तर आता कोण आहे? आता कोणाच्या अनुभव आहे? People हा people like a small speech. करेक्ट. किंवा लिटल स्पीच पण म्हणू शकतो ना सर? काय म्हटलं सर? पीपल लाईक लिटल स्पीच सुद्धा म्हणू शकतो ना? लिटल नाही, लिटल म्हणणार नाही. लिटल कशाच्या बाबतीत वापरतो आपण? तोही लहान. बट लिटल आणि स्मॉल मध्ये फरक आहे. साईज चे जर आपण बघत आहोत तर लिटल
चालेल, ठीक आहे. पण स्पीच ही लिटल नसते, स्पीच ही स्मॉल असते. ठीक आहे सर. ओके ओके. हो. अं, नेहा झाली, नेहा नंतर सानिया. काही प्राणी रात्री शिकार करतात. शिकारला काय म्हणायचं? हंट, HUNT. Some animals hunt at night. करेक्ट. सानिया नंतर माधुरी मॅम. ती भाजीपाला विकते. We buy vegetable. ती We buy नाही मॅम, vegetable. विकते आहे ना, विकते. तर सेल, SELL. We sell vegetable. शी सेल्स व्हेजिटेबल. करेक्ट. सेल्स म्हटले होते ना मॅम. हो. जबीन मॅम. ते आम्हाला शिकवू शकत नाही. ते आम्हाला शिकवू शकत नाही. सॉरी, ते नाही, तो आम्हाला शिकवू शकत नाही. सर माझी टर्न आहे का? नाही नाही, जबीन मॅमची आहे, त्यानंतर गणेश सर. ओके. आवाज ही तो नहीं आ रही. अच्छा चला, गणेश सर. He can't teach us. He can't teach us. ही करेक्ट सर, ही बोलले ना. हो, ही म्हणलं याची. He can't teach us. ही कांट टीचर्स. ओके, करेक्ट. गणेश सर झालेले आहेत. रेणुका मॅम जर असतील तर त्यांनी आन्सर करायचं. अनम्यूट करा आता वाटल्यास. चला ठीक आहे, रेणुका मॅमला स्किप करू आपण. असं कोणी राहिलंय ज्याचं नाव मी घेतलं नसणार? कोणीच नाही. तर मग भावना मॅम. त्याला पतंग बनवता येत नाही. भावना मॅम. He cannot बनवणे. सर बनवणीला काय म्हणतात? बनवणे. बनवणे, मेक. MEKE, मेक म्हणजे बनवणे. मेक. हा, MEKE, मेक म्हणजे बनवणे. I cannot. सर असं पण होऊ शकतं ना मराठीत, म्हणजे त्याला पतंग तो पतंग बनवू शकत नाही, असंच होतं ना ते. हा सर, दोन्ही हा, तसं दोघांचे त्यांना एकच आहे. त्यांना ते अंडरस्टँडिंग नसन. तो पतंग बनवू शकत नाही, मराठीत असं होतं. हा, त्याला पतंग बनवू शकत, सॉरी,
तो पतंग बनवू शकत नाही मला किंवा त्याला पतंग बनवता येत नाही. ओके, ओके. ओके, ओके. बर. ट्रान्सलेट कसं करा ही कॅनॉट काइट मेक मॅम? ही कॅनॉट काइट मेक विल द सब्जेक्ट. ही सब्जेक्ट होता कॅनॉट, ऑक्झिलरी होती. ऑक्झिलरी नंतर काय पाहिजे आपल्याला? ऑब्जेक्ट मेन ऑक्झिलरी मेन वर्ब मेन वर्ब काय? बनवणे बनवणे. मेक. ही कॅनॉट मेक काइट. ही कॅनॉट मेक काइट. ठीक आहे. उलटा केलं. जर सध्या तिथे आलेला आहे, आर्टिकल आलाय, तर आर्टिकल आपण शिकणार. 12वा दिवस जो असतो तो आर्टिकलचा. सध्या आर्टिकलची टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके सर. आणि दुसरी गोष्ट, जर समजा इंग्रजीमध्ये असं आहे, शब्द तुम्हाला पूर्ण पाठ असतील, प्रत्येक गोष्टीला इंग्रजीत काय म्हणतात तुम्हाला माहित असेल, पण वाक्य रचना करत असताना कोणता शब्द कुठे ठेवायचा हे जर तुम्हाला माहित नाहीये, तर मग तुम्ही कधीच इंग्रजी बोलू शकत. बोलून द्या, जोड जंतर करा, पण त्याचा अर्थ काही निघणार. तर अर्थपूर्ण वाक्य जर आपल्याला बोलायचं आहे, तर मग आपल्याला आपल्या रचनेनुसारच शब्दांची मांडणी करायची. ठीक आहे. त्यामुळे वर्बच्या आधी आपल्याला ऑब्जेक्ट बोलता येणार नाही. सगळे जे सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये ऑक्झिलरीच्या आधी तुम्ही जर वर्ब बोलून दिले तरी चुकेल. तर कुठला शब्द इकडे तिकडे होता कामा नये. जी रचना आपण लिहिलंय त्या रचनेनुसारच सगळे शब्द मांडायचे आहेत. भावना मॅम झाल्या. भावना मॅम नंतर नितीन सर. She hates him. ही हेट्स Him. हिम. करेक्ट. सर इथं हिज येणार ना सर? हा बघा, हिज येणार. गणेश सरांच्या प्रत्येक याच्यात एक असते प्रश्न. हीज जो आहे सर, हीच काय पजेसिव्ह केस आहे. आणि पजेसिव्ह केसचा वापर कधी करत असतो आपण? एखाद्या गोष्टीवर आपला अधिकार गाजवायचा असेल तेव्हा. जसं त्याचा भाऊ, तर मग हीज, कारण की त्या भाऊवर तो त्याचा अधिकार गाजवत. तर त्याचा भाऊ म्हणायचं आहे हिज ब्रदर. त्याचा घर हिज हाऊस. ठीक आहे, कारण की त्या घरावर त्याचा अधिकार आपल्याला दाखवायचा आहे. त्यामुळे ओके, ओके, समजलं सर. स्पेशल समजलं. त्याच्यासाठी वापरायचं असलं तर हिज वापरायचं. जर पजेसिव्ह असेल म्हणजे एखाद्या गोष्टीवर पजेशन शो करायचं असेल आपल्याला, अशा वेळेस आपण त्या पजेसिव्ह केसचा वापर करतो. ओके, ठीक ओके, आहे सर? समजलं सर. ओके. आणि याआधी तुमचं पुन्हा एक आता तुमचं नाव निघालं, तर लिटल आणि स्मॉलचं जो आपल्याला आलं होतं, मी चुकून हाईट शब्द वापरला. हाईट साठी नाही. स्मॉल आणि लिटल मध्ये काय छोटस फरक आहे? लिटल आपण कसं संदर्भात वापरतो माहिती आहे का? थोडस पाणी दे, लिटल वॉटर. थोडीशी साखर, लिटल शुगर. ठीक आहे. बट याच्यात आणि आपलं जो भाषण आहे त्याच्यात फरक आहे. ओके, ओके, समजलं सर मला तुम्ही सांगितलं. हा. चला, त्यानंतर नितीन सरांची टर्न झाली होती. राज सर. सर उदासला काय? उदास दिसतो. नर्वस. उदास साठी सॅड. ही सॅड. सुद्धा चालेल. सॅड. ही सॅड. बरं सर, वर्ब काय आपलं? सॅड म्हणजे फक्त उदास. आपल्याला दिसतो पण बोलायचं. कसं होईल मग? ही सॅड दिसतो. करू शकतो ह्यातला प्रकार आहे का? दिसतो शब्द आहे ना. तो उदास दिसतो. ठीक आहे. करू शकतो काय म्हटले सर तुम्ही? नाही, त्याला कन्फ्युजन झालं वाटतंय. करू शकतो येतंय का म्हणतोय तो.
नाही 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 करू शकतो कसं होणार? करू शकतो असतं तर दिसतोच दिसू शकतो झालं असतं. इथे काय आहे, दिसण्याच दिसतो झालाय तर करण्याचं करतो. करतोशी रिलेटेड नियम इथं लागेल. तर सांगता येईल. ही सॅड. मित्रा दिसतोला शब्द आहे ना एक दिसतोला. दिसनेला लुक. ठीक आहे, हा. दिसण्यासाठी 3-4 शब्द आहेत, पण इथे लुक येणार. का बरं लुक येणार? असं दिसतो तसं दिसतो जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तर लुक शब्द वापरणार. ठीक आहे. कशा संदर्भात? असा दिसतो तसा दिसतो. आणि Correct. मग याच्यासारखा दिसतो त्याच्यासारखा दिसतो असं असेल, याच्यासारखा त्याच्यासारखा असं असेल तर मग लुक अ लाईक हा शब्द जुडेल लुक सोबत. इथे आपल्याला सॅड लुक. उदास दिसतो म्हणजे असं दिसतो सर असं अशा पण जमेल ना, संदर्भात ही सेम इथे सॅड. फक्त लुक वापरणं. कसं होईल ही सर? सॅड लुक्स. ही सॅड लुक्स. ही सॅड लुक्स. सेल्स सॅड म्हणजे उदास. आणि वर्ब काय सर तुमचा? उदास हा वर्ब आहे की दिसणे हा वर्ब वर्ब आहे. आहे? उदास उदास. दोन शब्द आहेत आपल्याकडे, एक उदास दुसरा दिसतो. या दोन शब्दांमध्ये वर्ब कुणाला म्हणणार आपण? उदास या शब्दाला की दिसणे शब्दाला? दिसतो दिसतो. दिसतो हा वर्ब आहे. आणि आपली रचना काय म्हणते? सर्वात आधी सब्जेक्ट मग सब्जेक्ट. ऑक्झिलरी. आता करतो वाल्या पॅटर्न मध्ये आपण ऑक्झिलरी लिहिलो नाही, त्यामुळे इथे लागणार सुद्धा नाही. मग वर्ब ऑक्झिलरी लागत नाही, त्याला स्किप करू. आता काय पाहिजे? वर्ब. तर मग आधी ही सॅड लुक म्हणणार की ही लुक सॅड? ही लुक्स आहे. ही लुक सॅड. आता सर ही लुक सॅड करेक्ट, रचना बरोबर आली आपली. बट आपलं रूल काय? करतो वाल्या पॅटर्नचं सब्जेक्ट एक वचन तर वर्ब अनेक वचन. अनेक वचन. तर मग याला ही लुक्स सॅड असं म्हणावं. ठीक आहे. ओके. आता नर्वस आणि सॅड मध्ये सुद्धा थोडस फरक आहे. नर्वस मीन्स एक्झॅक्ट उदास होत नाही. नर्वस म्हणजे काय होते? नर्वस वाली सिच्युएशन कशाला म्हणणार आपण? समजा माझी परीक्षा, उद्याला माझी कुठली तरी परीक्षा आहे आणि माझा अभ्यास काही झालेला नाही, बिलकुल अभ्यास मी केलो नाही, तर मला जी एन्झायटी होईल, ठीक आहे, त्या एन्झायटीमुळे मी उदास होणार, त्याला नर्वसनेस म्हणतो आपण. घाबरणे, एन्झायटी म्हणजे आपल्या मनात एक भीती निर्माण होते, त्याच्यामुळे नर्वसनेस वाली सिच्युएशन क्रिएट होते, तर तो त्याला आपण नर्वस होणे म्हणतो. ठीक आहे. सर असं मला पण जमेल स्टेजवर ना? जाऊन भाषण द्यायचं आहे, स्टेजवर जाऊन मला भाषण द्यायचं आणि याआधी मी कधीच भाषण दिलेलं नाही, तेव्हा जो सिच्युएशन माझी तयार होईल त्याला आपण म्हणतो नर्वस होणे. मी नर्वस होता, भाषण द्यायच्या आधी जी सिच्युएशन माझी असेल ती माझ्या नर्वसनेस आहे. तिथे सॅड वापरता येणार. सॅड कधी वापरणार? जसं पहिला उदाहरण काय दिलं मी, माझी परीक्षा उद्याला आहे आणि माझा अभ्यास काहीच झालेला नाही, त्यामुळे मी उदास आहे, म्हणजे मी नर्वस आहे. इथे सॅड वापरता येणार नाही. पण समजा की माझा रिझल्ट लागून गेला आणि मी फेल झालो, रिझल्ट लागला, मी फेल आहे, आता माझी कंडिशन काय? आता मी सॅड, इथे नर्वस वापरता येणार. क्लिअर आहे गणेश सर? ओके सर. सर नाग सरांनंतर पायल मॅमची टर्न आहे. ती खूप प्रवास करते. she very travel. शी She very travel. मॅम तुमचा आवाज जो आहे ना खूपच कमी येत आहे, ऐकू येत नाही. She
हा शी व्हेरी नाही शी टू मच ट्रॅव्हल. शी शी बरं एकदा टू मच एकदा ट्रॅव्हल. रचनाकडे लक्ष द्या. रचना बरोबर आहे की चुकली? शी टू मच ट्रॅव्हल असं तुम्ही बोलले. खूप प्रवास करते. तर माझा आवाज मा- फुल आहे. हा माझा आवाज येतोय आता? हा येत आहे. हा मग म- मला ग्रॅमॅटिकली नाही कळलं बट मी ते खूप प्रवास करते टू मच ट्रॅव्हल असं. टू मच ट्रॅव्हल. आता मला सांगा, टू मच वापरलो आपण खूप साठी, ठीक आहे, आणि ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, राईट. बरोबर. दोन शब्द आहेत, खूप आणि प्रवास करणे. या दोन शब्दांमध्ये वर्क काय मॅम, क्रिया काय कशाची होत आहे? खूप म्हणजे क्रिया की प्रवास करणे म्हणजे क्रिया? प्रवास. प्रवास करणे म्हणजे क्रिया. आणि आपली रचना काय म्हणते? सब्जेक्ट ऑक्झिलरीज लागत नाही कर्तेवाला पॅटर्न असल्यामुळे इथे मेन बर. ऑक्झिलरीज न लावता एक वचन अनेक वचनचे आपण नियम लावत असतो. तर ऑक्झिलरीजला स्किप करू. मग काय पाहिजे? मेन बर. मेन वर्ब. तर मग आधी ट्रॅव्हल म्हणावं लागेल. ट्रॅव्हल. शी ट्रॅव्हल टू मच. शी शी ट्रॅव्हल टू मच. परत एकदा एक गोष्ट आपली चुकत आहे. काय चुकत आहे तुमच्या लक्षात येते का बघा? शी ट्रॅव्हल टू मच असं बोलले ना तुम्ही? हो. हा. सब्जेक्ट किती वचन आहे मॅम आपलं? एक वचन. एक वचन आहे. मग वर्ब आपल्याला किती करावा लागेल? अनेक वचन. आणि शी ट्रॅव्हल्स. ट्रॅव्हल्स. शी टू ट्रॅव्हल्स मच. टू मच. टू मच म्हणू शकता किंवा अलॉट म्हणू शकता, दोन्ही करेक्ट. अलॉट. हा आणि अलॉट सर मला टू मच. हा बोला. वरचं विचारायचं होतं, तो उदास दिसतो. ही सेम सॅड असं पण होऊ शकतो ना? नाही, सी शब्द वापरता येणार नाही. मी काय सांगितलं? असं दिसतो, तसं दिसतो. जेव्हा आपल्याला बोलायचं लुक शब्दाचा वापर करणार आहोत. सी कधी वापरायचं आपल्याला? अनइंटेन्शनली ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. अनइंटेन्शनलीचा अर्थ काय? आपल्याला बघायचं नाही त्याला, अशा गोष्टी ज्या आपल्याला बघायचं नाही पण दिसतात. ओके. जसं आता तुम्हाला स्क्रीनवर कदाचित मी दिसत असणार. दिसत आहो का मॅम मी? हो. आता मला तुम्ही बघत आहात म्हणजे लुक करत आहात, कारण की तुम्हाला बघायचं आहे. बट मला बघत असताना मी घातलेला चष्मा तुम्हाला दिसत असेल, माझ्या मागची भिंत दिसत असेल, ठीक आहे, हातात माझ्या अंगठ्या आहेत त्या दिसत असतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या नाही. चष्म्यात तुमचे इंटरेस्ट नाही, कुठल्याच गोष्टीत नाही. आपला इंटरेस्ट काय? आपल्याला समोरच्याला लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर तुम्ही माझ्याकडे लुक करत आहात, पण माझ्याकडे लुक करत असताना ज्या गोष्टी तुम्हाला सहजपणे दिसत आहेत, तुम्हाला बघायच्या नाही. मागच्या भिंतीशी आपलं काही घेणं देणं नाही. तर ती जी मागची भिंत दिसत आहे याला तुम्ही सी करून राहाल. ठीक आहे मॅम. सी शब्द फक्त तसल्या ठिकाणी वापरायचा. मोबाईलवर जर तुम्ही क्लास करत असाल तर मोबाईल हातात जेव्हा आपण पकडून असतो, आपल्याला बघायचं काय? स्क्रीन. बट हातात मोबाईल पकडून असल्यामुळे आपल्याला हाताचे बोट दिसतील. समजा खालच्या दिशेने आपण पकडून असणार तर आपल्याला फरची सुद्धा दिसेल. या फरची असेल, हाताचे बोट असतील, याला आपल्याला बघायचं नाही.
या आपल्याला दिसत आहे, यांना आपण सी करत आहोत. ठीक आहे, ओके. क्लिअर आहे मॅम? आता सी शब्द हा. फक्त त्या ठिकाणी आपण वापरत असतो. क्लिअर? क्लिअर. ओके. आता पुन्हा एक, इथे अ लॉट होतं, तुम्ही टू मच वापरले. अ लॉट आणि टू मच यामध्ये काय फरक आहे? दोघांचे अर्थ खूप होते, हम्म. बट टू मच कधी वापरायचं? एखादी गोष्ट निगेटिव्ह वे मध्ये जास्त होत असेल. ओके. जसं समजा अं, साखरेचं उदाहरण घेऊ आपण. कुणाकुणाला खूप जास्त गोड खायची सवय असते, हम्म. इतकी की त्याच्यामुळे समोरच्याला भीती वाटेल याला शुगर होऊन, तर तिथे आपण टू मच वापरणार. डोंट ईट टू मच शुगर. कारण की हा आता कोण नवीन नाव आलं, का बरं क्लासला डिस्टर्ब करतात माहित नाही. यांना काढून घेऊ आपण. ठीक आहे, एकदा लास्ट वॉर्निंग. आता नवीन नाव आलेलं आहे, त्यांचं नाव सुद्धा ERH जे काही असेल. परत जर तुम्ही स्क्रीनवर किचड काचड करून डिस्टर्ब केले तर तुम्हाला क्लासमधून काढण्यात येईल. तर आपण अलॉट आणि टू मच मध्ये होतो. टू मच एखादी गोष्ट खूप होत आहे आणि कशा पद्धतीने होत आहे? निगेटिव्हली होत आहे, त्याचे परिणाम निगेटिव्ह आहे, तेव्हा आपल्याला टू मच. ती खूप प्रवास करते, इथे टू मच वापरलं त्याचा अर्थ काय? ती म्हणजे एक लिमिटच्या बाहेर जाऊन एक्स्ट्रा होत आहे आणि निगेटिव्ह त्याचे परिणाम होत आहे. तेव्हा शी ट्रॅव्हल्स टू मच. कधी कधी काय असतं, ड्युटी नोकरीशी संबंधित काही लोकांना इतकं प्रवास करायला लागते की त्यांना कमरेचे त्रास होईल, बैठकीमुळे सतत असं काहीतरी होत असते. तर तशा वेळेस शी ट्रॅव्हल्स टू मच म्हणजे मर्यादेच्या बाहेर होत आहे तेव्हा. ठीक आहे, तसंच बघा आता मर्यादा आलं तर एखादी व्यक्ती कधी कधी खूपच जास्त बडबडते, तेव्हा आपण त्याला म्हणत असतो टू मच करू नकोस, जास्त करू नकोस बोलायचं. इथे काय म्हणणार आपण? टू मच करू टू नकोस. मच. अ लॉट बोलता येणार नाही, तिथे फक्त टू मच वापरता येईल. ओके. चला, बाहेर नकारार्थी बोलायचं नाही. हा बोला सर, कोण आहे? नकारार्थी वाक्य वापरायचं नाही. नकारात्मक वेने असं म्हटलं मी, निगेटिव्हली. ओके. काय प्रश्न काय होता तुमचा? नाही नाही, तेच वाक्याबद्दल अलॉट बद्दल सांगत होत्या ना, त्याबद्दल. हा, टू मच म्हणजे लिमिटच्या बाहेर कोणी काही जास्त करत असेल त्याला आपण टू मच बोलणार. टू मच. नेहा, रवी परफ्यूम लावते. Ravi wears perfume. रवी वेअर्स परफ्यूम, करेक्ट. सानिया, ती मला ओळखत नाही. अरे सॉरी, त्याला इंग्रजी बोलता येत नाही. सानिया. He cannot speak English. करेक्ट. सानिया नंतर माधुरी मॅम, तुम्ही इथे बसू शकता. इंग्लिश. You sit here. यू Sit here. हा, काहीतरी मिस्टेक होत आहे बघा मॅम. तुम्ही इथे बसू शकता. सर्च करू. हा बोला. You sit here. नाही मॅम, बसण्याचे जर बसू शकता होत असेल तर करण्याचे काय होणार? काय बोलले सर?
करू शकता होणार. Can. कॅन, करेक्ट. Can. You can sit here. You can sit here. यू कॅन सिट हिअर, करेक्ट आन्सर. Yes, yes. माधुरी मॅम नंतर जलील मॅम. तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. जलील मॅमचं काहीतरी प्रॉब्लेम दिसत आहे, त्यांचा आवाजच येत नाही आपल्याला. तो कोणत्याही क्षणी. ओके, चला जलील मॅमला स्किप करू आपण. गणेश सर. तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. हम्म. ही कॅन कम एनी मोमेंट. हा, अगं ही Sorry, कॅन sorry, कम sorry. एनी मोमेंट म्हणजे एनी मुवमेंट, करेक्ट. बट एनी मुवमेंटला ऍट लावून बोलायचं. ठीक आहे. At moment. ओके ही कॅन कम ऍट एनी मुवमेंट. ओके. ठीक आहे सर. खूपच. गणेश सरांनंतर परत भावना मॅम. तो 5 भाषा बोलू शकतो. He can speak 5 languages. He can हम्म. talk a 5 language. ठीक आहे. Talk a 5 language. टॉक शब्द वापरले का मॅम तुम्ही? हा सर. हा, टॉक येणार नाही, स्पीक येणार. हा, कारण speak. कारण सांगतो बघा. स्पीक आणि टॉक दोघांचे अर्थ बोलणे. बट टॉक कधी वापरायचं? जर आपलं 2 वे कम्युनिकेशन होत असेल. 2 वे कम्युनिकेशन कोणाला म्हणणार आपण? जसं फोनवर आपण बोलत आहोत. तर ते झालं. हा ना, आपण समोरच्याशी बोलत आहोत, समोरच्या आपल्याशी बोलत आहे, म्हणजे आपण टॉक करत. आणि इथे 5 भाषा बोलू शकतो म्हणजे असं 2 वे कम्युनिकेशनची गोष्ट नाही होत आहे इथे. बरोबर आहे? क्लिअर आहे ना मॅम? 2 वे कम्युनिकेशनचा अर्थ काय ते समजलं ना? हो सर. हा, ठीक आहे. 2 वे होत असेल तर टॉक, अदरवाईज स्पीक. भावना मॅम झाले. नितीन सर. तो माझी कार वापरतो. He use my car. ही Use my car. युजेस. Uses. Sorry. Uses my car. हा, प्लुरल. ठीक आहे. Yes. हा, आन्सर मी सांगून दिलो, तो बरोबर निघालं, त्याच्याशी अर्थ नाही. जर समजा युजचे युजेस काय झालं या कन्फ्युजन असलं की मला थांबवायचं, युजेसच का बरं आलं, तो कन्फ्युजन दूर करून जायचं. कळलं आहे सर नितीन सर? युजेस. नाही सर, uses बद्दल जरा सांगा सर. ओके. युजेसचे सांगू म्हटले काय? हा येस सर. ओके, हा, सॉरी. यू वापरतो जुळत आहे करतो शी. करेक्ट सर? हा राईट सर. वापरतो करतो राईम होत आहे. आणि करतो वाला पॅटर्न मध्ये काय आपण शिकलो होतो? सब्जेक्ट जर एक असेल, क्रिया करणारा एक असेल, तर क्रियेला अनेक वचन मध्ये बोलायचं. त्यामुळे ही हा एक वचन आहे, यूजला अनेक वचन करावं लागेल, तर तिथे अनेक वचन करायसाठी एस जोडावं लागेल. आणि जर त्याला USE ही स्पेलिंग आहे यूजची, त्याला जर यस जोडून टाकलं तर त्याचे उच्चार युजेस होऊन जाणार. ओके सर. ओके. ठीक आहे सर. आणि आणखी एक होतं सर, आपण का वापरतोय? हा. ही युजेस माय कार आहे, ते नाही आहे. आर्टिकलचे एक आपलं सेपरेट चॅप्टर असेल तेव्हा
इन डिटेल आपण त्याला बघू. सध्यासाठी असं समजा, कुठलंही नाव, कार सुद्धा नाव आहे, वस्तूचं नाव आहे, ठीक आहे. कुठल्याही गोष्टीचं नाव असेल आणि तो एक असं आपल्याला म्हणायचं, तर आपण अ आर्टिकल वापरत असतो. जसं याच्या आधीचं एखादी सेंटेन्स असेल, इथे तुम्हाला अ दिसेल. हा, एक प्रिव्हियस होतं लाईन सेंटेन्स. इथे बघा, राईट. हा, ही कॅनॉट मेक अ काईट. काईटला अ वापरलेला आहे. काय बरं वापरलंय? एका पतंगाबद्दल आपण बोलत होतो. अनेक वचन असतं, तर मग तिथे आपण अ वापरलं नसतं. ठीक आहे सर. मग त्या ठिकाणी काय वापरलं असतं सर? मग सपोज अनेक वचन असतं तर? अनेक वचन असलं की अनेक वचनाला आर्टिकल लागतच नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे सिंगल असेल तर अ, आणि अ वॉवेल्स लागते असतील तर त्या आणि ठिकाणी ॲन फक्त वापरणार. अच लागत नाही. सिंगल असलं की ए आणि ॲन हे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. वॉवेल्स असेल तर. ठीक आहे. ॲन कधी वापरायचं आणि अ कधी वापरायचं ते सुद्धा आपण शिकू. तो 12वा दिवस आहे. आणि ज्या दिवशी आपण ते शिकू, तर हा. शाळेत जे दिलेले नियम आहेत त्या नियमांबाहेर जाऊन आपण शिकणार आहोत. आणि ते मी प्रूव्ह करणार. असंच नाही, सांगितलं काहीतरी सांगून दिलं तसं नाही. त्याचं रिजन पण दिलेलं असेल, की शाळेत जे आपण शिकलेलो आहोत की वॉवेल्स पासून सुरुवात होत असेल, ए ई आय ओ यू पासून एखादी शब्दाची स्पेलिंग सुरुवात होत असेल, तर ॲन लावा. हे आपण शाळेत शिकलेलो आहोत. हा, राईट सर, पण राईट. तो रूल एकदम चुकीचा आहे. एखादी एक्झाम्पल मी तुम्हाला देऊन देतो, नंतर आपण त्याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करू. ओके सर. HOUR, HOUR याला काय वाचतो आपण? आवर. अवर वाचतो. ठीक आहे. स्पेलिंग कुठून सुरू झाली? एच पासून. सॉरी, एच. एच पासून. हा. तर अवर या शब्दाला कोणता आर्टिकल लागतो? जर तुम्ही गुगलला विचाराल किंवा कुठली पुस्तक बघाल, न्यूजपेपर बघाल, तर अवर या शब्दाला नेहमी ॲन लागते. सुरुवात झाली एच, बट राईट. आर्टिकल कोणता लागत आहे? ॲन. ॲन लागत आहे, बरोबर. त्याचप्रमाणे जर समजा युजफुल ॲनिमल म्हटलं आपण, ओके. युजफुल ॲनिमल, स्पेलिंग काय? युजफुल ॲनिमलची सुरुवात होत आहे यू पासून. शाळेच्या नियमानुसार ॲन लागायला पाहिजे, करेक्ट? राईट सर. बट तुम्ही जर गुगल कराल किंवा कुठेही तुम्हाला युजफुल शब्द दिसेल आणि त्याच्यासोबत आर्टिकल असेल, नेहमी अ दिसणार, ॲन दिसणार नाही. ओके सर, राईट. यामागचं कारण ज्या दिवशी आपण ते आर्टिकल शिकू त्या दिवशी सांगणार मी. ठीक आहे. प्रत्येक sir. गोष्ट इन डिटेल्स शिकायची आहे आपल्याला, नियमाबाहेर जाऊन. म्हणजे नियमाबाहेर नाही म्हणणार मी, नियमातच शिकू आपण. कारण की जसं मी सांगितलं, अवरला ॲन लागते, तर लागतेच, रूल्स मध्ये आहे. युजफुलला कधीच ॲन लागत नाही. ते नियम बाह्य नाही आहे, नियमामध्ये आहे. बट शिकत असताना आपण चुकीचं शिकत गेलो, त्यामुळे काय होते माहिती आहे का? अख्खं ग्रॅज्युएशन निपटून जाईल, बट इंग्रजी बोलता येणार. सर्वात मेन रिजन आहे की आपण चुकीच्या पद्धतीने त्याला शिकत आलेलो आहोत. तर चला आपण Got it. समोर जाऊ. आर्टिकल नंतर आपण डिटेलमध्ये बघू. लास्ट टर्न कोणाची झाली होती? राज सर. माझीच झाली नाही, सर. सॉरी, नितीन सर ना? हा, राईट सर. ओके. राज सरांची टर्न आहे आता. मला आईस्क्रीम बनवता येते. he can ice he can हा, he can ice cream. नाही. I can ice I can. सब्जेक्ट मध्ये वापरत आहोत, तर मला साठी मी वापरता येणार नाही, आईच वापरावं लागेल. I can आय कॅन I can ice cream बनवताना बनवण्यासाठी he can make ice cream. आय कॅन मेक आईस्क्रीम. I can. ठीक आहे. आयचा अर्थ मी पण होते आणि मला पण होते. Okay. मला
साठी मी हा शब्द आपण शिकलेलो आहोत. बट ओके ओके सर. मला साठी कधीच मी वापरायचं नाही. जे आपण शिकत आलेलो आहोत त्याला सोडून आता जे नियम मी सांगतो फक्त त्या नियमानुसार आपल्याला वाक्य बनवायचे आहे, तरच आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट बनवू शकणार. मला हा शब्द जर सब्जेक्ट असेल तर त्याला मी न बोलता आयच बोलावं लागेल. ठीक आहे. आणि ओके. ऑब्जेक्ट म्हणून आलं असेल तरच मी वापरणार आपण. चला राज सर झाले. पायल मॅम, उंट वाढूत वेगाने चालू शकतो. एक मिनिट. कॅमल कॅमल वाढूत हेच होतं ना सर, सँड. हा, सँड. कॅमल सँड फास्ट वॉल कॅमल हम्म. कॅमल फास्ट मस्ट कुठून आलं? कॅमल वॉक फास्ट सॅड. हा, कॅमल वॉक फास्ट. कॅमल वॉक फास्ट कॅमल वॉक फास्ट. बरं, मी हेल्प कॅमल करतो बघा. क्रिया करणारा उंट आहे, सब्जेक्ट आहे तो, त्याला आधी बोलावं लागेल. सब्जेक्ट नंतर काय यायला पाहिजे मॅडम? सब्जेक्ट नंतर ऑक्झिलरी. ऑक्झिलरी यायला पाहिजे. ऑक्झिलरी कोणती लागेल? चालू शकतो, तर करण्यात होणार करू शकतो. कॅमल कॅन कॅमल कॅन. आता वॉल फास्ट. वॉल न वाचता त्याला वॉक वाचायचा. एल जो आहे तो सायलेंट आहे. कॅमल कॅन वॉक फास्ट. फास्ट. आता वाढूत कसं म्हणणार? हा, ऑन सँड. ऑन सँड. खूपदा काय होते? कॅमल कॅन वॉक फास्ट ऑन सँड. ऑन सँड, करेक्ट मॅम. आता खूपदा काय होते, कदाचित तुमच्यापैकी एखाद्याच्या डोक्यात सुद्धा आलं असेल, वाढूत लिहिलंय इन सँड न म्हणता ऑन का बरं बोललं? येस सर. ऑफलाईन मध्ये आलंय कोणाच्या डोक्यात? हो Yes, sir. नाही, मला तर समजलं, कारण वाण म्हणजे वाळूवरती. हा, आणि इन वरती म्हणजे ना तो, आतमध्ये. त्याच्यामुळे वाळूवरती. हा, हा, तर उंट वाढूच्या आतमध्ये नाही चालत, वाढूच्या वरती चालत वाळूच्या असतो. वरची चालते. त्यामुळे ऑन पाहिजे. इन इथं चुकीचं होणार. खूपदा आमचे ऑनलाईन ऑफलाईनचे जे विद्यार्थी असतात ते कन्फ्युज होऊन जातात. कॅमल कॅन वॉक. ठीक आहे, चला. पायल मॅम नंतर नेहा. मी त्यांना इथे बोलवू शकत नाही, उशीर होता आपल्याला, थोडं फास्ट चलू आता आपण. नेहा, मी त्यांना इथे बोलवू शकत नाही. बोलवणे. इनवाइट. I cannot invite. I cannot invite them here. आय कॅन नॉट इन्व्हाइट देम. आता बोलवण्यासाठी कॉल वगैरे खूप सारे शब्द आहेत, बट त्याला आता कॉल इन्व्हाइट ते एक्सप्लेन करणार नाही मी. वेळ आपल्याकडे कमी आहे. आज थोडंसं फास्ट चलो. यानंतर परत जेव्हा हे शब्द येतील तेव्हा आपण यांच्यावर चर्चा करू. सानिया, ती नृत्य शिकवते. He teaches dance. टीच नहीं बोलेंगे, सीएच आ गया लास्ट में तो ईएस लगाना है. इसका प्रोनाउंसिएशन होगा शी टीचेस डांस. Yes. माधुरी मॅम, तो आम्हाला फसवत नाही. ही हम्म. तू आपला काय बोलायचं?
फसवणे, चीट. He does not cheat us. करेक्ट मॅम, खूप छान. माधुरी मॅम नंतर जबीन मॅमचा तर आवाज येत नाहीये आपल्याला. गणेश सरांकडे जाऊ आपण. आम्हाला चित्र काढता येत नाही. वी कांट ड्रॉप अ पिक्चर. वी कांट ड्रॉ अ पिक्चर. ठीक. आता इथे यासाठी लावलं नाही. चित्र काढता येत नाही म्हणजे आपण एका चित्राबद्दल नाही बोलत आहोत. कुठलं चित्र काढताय ओके ओके. त्यामुळे लागणार नाही. ठीक आहे सर. गणेश सरांनंतर कुणाची टर्न? ठीक आहे. चला, आजचा क्लास इथे आपण एंड करू. ऑलमोस्ट 8-9-10 चालू केलं होतं आपण, 9-20 होत आलेले आहेत. आणि विषय असं की कंटिन्युअसली आम्ही 5:30 वाजतापासून 10 वाजतापर्यंत कंटिन्यू आमची ट्युशन असते. हा वेळ आमचा आहे जेवणाचा. त्यामुळे सर आता मला कॉमन वगैरे जे शब्द सुटलेले आहेत यांना एक्सप्लेन न करता शॉर्ट मध्ये क्लास निपटवलं. बोला गणेश सर. मला एक क्वेश्चन होता. हा बोला. जो आपण वापरलाय मी परफ्यूम लावतो. ओके. तर तिथं वापरला शब्द आय विवर्स परफ्यूम. तर तिथं व्ह्यूवर आपण आहे ना, आपण आय व्ह्यूवर शर्ट वगैरे वापरतो. तिथं आय अप्लाय परफ्यूम किंवा आय यूज परफ्यूम वापरू शकत नाही का? यूज बोलू शकता तुम्ही, पुट ऑन बोलू शकता तुम्ही, आणि विअर सुद्धा बोलू शकतो आपण. व्ह्यूवर्स ठीक पण आहे. येत का? विवर असं नाही. म्हटलं व्ह्यूवर. आपण शर्ट घालतो, आय व्ह्यूवर शर्ट पण वापरू शकतो. अंगावर ज्या गोष्टी आपण लावल्या त्याला आपण विअर करत आहोत. ओके ओके, दुसरा चालतं. शब्द कारण तुला पुट ऑन त्याचं सुद्धा. कन्फ्युजन होतं. ठीक आहे. पुट ऑन, विअर चालतं. ठीक आहे सर. ओके. ओके, चला आजचा क्लास इथे आपण एंड करू. आणि सॉरी, थोडस लास्ट मध्ये फास्ट मध्ये मी करत आहे कारण की वेळ थोडस आपलं जास्त होऊन गेला. सगळ्यांना ओके. बाय, गुड नाईट. ओके, गुड नाईट. गुड नाईट सर.